त्रिरत्न वंदना नाही घेणार आहात? हा, अच्छा अच्छा, मागचं हे करायचं. उपस्थित तथागत भगवान गौतम बुद्ध, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, उपस्थित उपासक आणि उपासिका. कालचं आपलं प्रवचन अनावधानाने मला वाटतं थोडंसं डिलीट झालं आणि म्हणून थोडासा धावता आढावा, कारण त्याच्यात मिस नसावा, तो एकच एपिसोड मिस नसावा, त्याच्याकरता आपण थोडंसं रिव्हिजन घेऊ आणि मग हे करू. कारण काल आपण बघितलं होतं की उद्योग पर्वामध्ये, महाभारताच्या उद्योग पर्वामध्ये बाबासाहेबांनी याच्यावरती जवळजवळ 50 टिपणं काढलेली आहेत आणि त्या 50 टिपणामध्ये बाबासाहेब सांगतात की हे सगळं संयुक्तिक नाही, कारण त्याच्यामध्ये ज्या ज्या गोष्टी नमूद केल्या त्या सगळ्या असंयुक्तिक आहेत, त्याचा कुठेही ठिकाणा लागत नाही. आणि म्हणून बाबासाहेब सांगतात की फक्त खाली सोय कशा करता केलेली आहे, तर चातुर्वर्ण्य पद्धती किंवा मनुस्मृतीला बळकट करण्याकरता याची निर्मिती आहे. आणि मग बाबासाहेब आपल्या ह्या ग्रंथामध्ये, विशेषतः हा शोध ग्रंथ आहे, आणि म्हणून बाबासाहेब ह्या ग्रंथामध्ये महाभारतातल्या उद्योग पर्वामधील कृष्ण अर्जुन असतील किंवा कृष्ण कुंती असतील किंवा कर्ण असेल, यांच्या सगळ्यांच्या स्टोऱ्या किंवा टिपणं देतात आणि ते कसं असंयुक्तिक आहे असं बाबासाहेब थोडंसं समजावून सांगतात. आणि त्याचेच काही गोष्टी आहेत, ज्या श्लोक आहेत, ते आपण इथे बघूया. युद्ध करू नकोस असे धृतराष्ट्र दुर्योधनास सांगतो, आता युद्धातून माघार नाही अशी दुर्योधनाने प्रतिज्ञा करतात. धृतराष्ट्र रडू लागतो. बाबासाहेबाला हेच दर्शवायचंय की धृतराष्ट्र हा राजा आहे, दुर्योधन हे सगळं परिप्रेक्ष्य कशा करताय, तर धूतामध्ये पांडव हरलेले आहेत आणि कुठे गेलेत, ते वनामध्ये गेले. महाभारत आणि रामायण पॅरलल लिहिल्या गेलं, याच्यामधलं एक मोडिफिकेशन काय आहे, तर तो 1 वर्षाचा काळ फक्त खाली त्याच्यात ऍड केलाय आणि तो अज्ञातवास. जसं पोरापोरींचा लपंडाव असतो की नाही, की तुम्ही लपायचं ना आम्ही तुम्हाला शोधून काढू, आम्ही तुम्हाला जर शोधलं तर आजी तुमच्यावर परत आला, तोच खेळ खेळतो की नाही. लहानपणी आपण तोच खेळ खेळू, की कोणाला तरी पाठवायचं आणि आपण जाऊन लपायचं आणि त्याला शोधायला सांगायचं. यांचा अज्ञातवास बिलकुल तसाच होता की 13 वर्ष वनवासात राहायचं आणि 1 वर्ष अशा ठिकाणी राहायचं की तुम्ही कोणालाही सापडले नाही पाहिजे जिथे राहतात तिथे. आणि मग आपण ते मागच्या विराट पर्वामध्ये बघितलं की ते वेगवेगळ्या वेशभूषा करून किंवा वेगवेगळी कामं घेऊन ते राहतात. अर्जुन हा ब्रह्मणाला असतो, तो सगळा तो प्रकार आपण बघितलेला आहे की युद्धामध्ये गायी नेतात आणि तिथे युद्धामध्ये तो ब्रह्मणाला दुर्योधनाच्या यालाही हरवतात, ते पलायन करतात. आणि त्याच्यानंतर मग त्यांना कळतं की आता तो उद्योग पर्वामध्ये, जर तो कालही मी भाग सांगितला नाही, पण त्याच्यामध्ये एक मोठा खल झालेला आहे की दुर्योधनाने एक सभा बसवलेली आहे आणि त्या सभेमध्ये दुर्योधन सांगतो की यांचा 1 वर्षाचा अज्ञातवास कंप्लीट झालेला नाहीये आणि आपण अर्जुनाला ओळखले. कारण अर्जुन जेव्हा युद्ध करतो तेव्हा सर्वजण त्याला ओळखतात की हे ब्रह्मणाला नसून हा अर्जुन आहे. आणि तिथे खल होतो आणि त्या खलामध्ये भीष्म द्रोणाचार्य ती कालाची गणना करतात आणि सांगतात काल बरोबर त्यांनी पहिला बाण मारायच्या अगोदर त्यांचा अज्ञातवास संपलेला आहे. आणि तो खल झाल्यानंतर मग मात्र ह्या लोकांचे दूत पाठवणं सुरू होतात. सुरुवातीला द्रौपदाचा पुरोहित, द्रौपद राजा म्हणजे द्रौपदीचे वडील, यांचा पुरोहित हा दूत म्हणून जातो. तो काही बरोबर आपल्या भाषेत मांडवली म्हणता येईल की ती मांडवली काही त्याची होत नाही आणि तो परत येतो. तिकडनंही संजयाला पाठवलं जातं, कारण संजय कोण आहे, हाच पुढे युद्धामध्ये याला दिव्य चक्षु प्राप्त होणार आहे. तो संजय
इथे कसं संयुक्तिक नाही, तर दोन ओळीमध्ये आपल्याला वाचता आलं पाहिजे की संयुक्तिक कसं नाही. संजय कोण आहे, तर शूद्र आहे. आणि दूताचं काम कोणाचं, आता कोण दूत असतात, आपले अँबेसेडर आहेत का नाही, आपल्या देशातला अँबेसेडर त्या देशात आहे, त्या देशातले त्या देशातले इथे. व्यवस्था कशी आहे, दूत कोणाला म्हटलं जातंय की जो खूप बुद्धिमान असला पाहिजे ना. आणि बाबासाहेब म्हणतात की त्यांच्या चातुर्वर्ण्याच्या पद्धती शूद्राला अक्कलच नाही. कसं संयुक्तिक असेल की संजयाला दूत म्हणून पाठवलं, संजय कोण आहे, शूद्र आहे. संयुक्तिक वाटत नाही, पण तरी धृतराष्ट्र त्याला दूत म्हणून पाठवतो. बरं, दूत म्हणून पाठवलंच नाही तर तो संजय यांची बाजू समर्थपणे तिथे मांडतोय. धृतराष्ट्राने त्याला सांगितलेलं आहे की जाऊन तिथं आपली बाजू मांडतो, तिथे त्यांना समजावतोय. पण तो युधिष्ठिर आहे, तोही त्याला समजावून परत पाठवतो की आम्हाला पूर्ण इंद्रप्रस्थ नाही दिलं तरी चालेल, पण निदान 5 गावं तरी द्या, आम्ही त्याच्यामध्ये आम्ही कबूल होऊ. तो इकडे येऊन वेगळंच सांगतो, धृतराष्ट्रालाही वेगळंच सांगतो, दुर्योधनालाही वेगळंच सांगतो. आणि अशा प्रकारचं ते उद्योग पर्वामध्ये कशाही परिस्थितीमध्ये बाबासाहेब सांगतात की ही जी मी जे श्लोक घेतले ते संयुक्तिक वाटत नाही. जर समजा श्रीकृष्णाला मध्यस्थी करायचीच झाली असती, युद्ध होऊच द्यायचं नाही, तर ह्युमन बिईंग नुसार जेव्हा मानवी मेंदू असतो, मानवी मेंदू हा 2 गोष्टी करतो. एक तर तो टोकाला जाऊन विध्वंस करण्याचा प्रयत्न करतो किंवा कबूल होतो. कृष्णाला तर तुम्ही दैवी अवतार म्हणता, आणि मग कृष्णाच्या मध्यस्थीच्या वेळेस दुर्योधन त्याला बंदी पण बनवायला निघतो. बाबासाहेब म्हणतात हेही संयुक्तिक वाटत नाही. कारण दूताला बंदी बनवू नये किंवा मारू नये हा नियम आहे. नियम आजही आहे युद्धामध्ये मध्यस्थी करायला. आता तुमच्यावर सिंदूर ऑपरेशन झालं तर तुमचा ट्रम्प म्हटला की नाही मी मध्यस्थी केली म्हणून. सीज फायर कोण केलं, ट्रम्प म्हणतो मी केलं. अक्षरशः भारत आणि पाकिस्तान मध्ये जो आपला शिमला करार झालेला आहे, त्या शिमला करारचं पहिला कॉज काय असेल की कुठलीही बोलणी जर पाकिस्तान आणि इंडियामध्ये व्हायची असेल तर ती द्विपक्षीय असावं, त्रिपक्षीय नाहीये. आपल्याला काय जे बोलायचं ते आपण दोघातच बोलायचं, तिसऱ्याने आपल्यामध्ये दखल द्यायची नाही. आणि त्या नियमाला फाटा देऊन ट्रम्प काय म्हणतो की मी दोघालाही दम दिला आणि सांगितलं 2 जण युद्ध थांबवा आणि 2 जण माझं ऐकलं. तो ट्रम्प अजूनही म्हणतो. बाबासाहेब सांगतात महाभारतातली कथा, कारण दूत जातो जो मध्यस्थ असतो ते दोघांचं इम्पॅचमेंट करायला बघतो, म्हणजे दोघांची संधी करायला बघतो. इथे 2-2, 3-3 दूत गेलेले आहेत, पण तरी त्यांची संधी होत नाही. आणि ज्या श्रीकृष्णाला तुम्ही देव म्हणता तो देवही मात्र तिथे फेल आहे. मग एक तर तो देव नसला पाहिजे, आणि जर देव असेल तर त्यांनी संधी व्यवस्थित केली नाही किंवा त्याला ते युद्ध घडवून आणायचंच आहे. आणि म्हणून जसं मी मागे सांगितलं की गोयंका गुरुजींनी सांगितलं होतं फक्त तुमच्या पंचशिलाला विरोध करण्याकरताच हे महाभारत निर्माण करण्यात आलेलं आहे. फक्त 5 शिला करता केवढे मोठे ग्रंथ रचावं लागले, किती मोठी बुद्धी खर्ची घालावा लागली. तसा हा कृष्ण त्या सभेमध्ये स्वतःचं विराट स्वरूपही दाखवतो. बाबासाहेब म्हणतात की एकदा देवाचं विराट स्वरूप पाहिल्यानंतर तरीही तो दुर्योधन ऐकत नाही, मग तो देव मानायला तयार नाही. आणि मग देवाची संकल्पना बाबासाहेब जसं रिडल्स मध्ये म्हणतात की देवाची आज बी आपल्या डोक्यात देवाची संकल्पना काय की देवाला असं काही वर्जन आहे की त्यांनी ते करता येत नाही. आणि इथे मात्र कृष्ण फेल आहे. 1-1 की 2-2 वेळेस नाही, 2-2, 3-3 वेळेस देवाचं रूप दाखवतो, पण तरी फेल आहे. आणि म्हणून उद्योग पर्वामधले 50 जे बाबासाहेबांनी अध्यायामधले श्लोक घेतले ते कसे असंयुक्तिक आहेत हे बाबासाहेबांनी दाखवून दिलेलं आहे. त्याच्यामधला परत एक प्रसंग बाबासाहेबांनी दाखवून दिलेला आहे की कुंतीचा, की कुंती ही शेवटी कर्णाला समजावायला जाते. बाबासाहेब म्हणतात ही असंयुक्तिक वाटते, कारण कुंती तिथेच आहे, कुंती हस्तिनापुरामध्येच आहे, कर्णही तिथेच मोठा होतोय. तिथं काही जलात नाही ना, राजमाता जरी असली तर रोडवर फिरत असेल ना. हेही शिकतात तेव्हा तिला कर्ण, आणि कर्ण तर एवढी मोठी आयडेंटिटी आहे की त्याच्या अंगावर कवच कुंडल आहे.
कर्ण ओळखायला खूप सोपं आहे. त्याच्या अंगावर काय आहे? कवच कुंडल आहे, आयडेंटिटी आहे, आणि ही माता आहे. जर माता आहे म्हटल्यावर हिने ताबडतोब ओळखायला पाहिजे होत त्याला. पण ही त्याची ओळख कधी दाखवते? तर युद्धामध्ये प्रसंग उभा राहतात आणि कर्णालाही पोरं सोरं झालेली आहे, तेव्हा ती कुंती त्याच्याकडे जाते. बाबासाहेब म्हणतात हे संयुक्तिक वाटत नाही, ती त्याला समजावते का ब्लॅकमेल करते हेच कळत नाही. आणि मग इथे गर्भित असा आशय निघतो की आजपर्यंत तुमच्या महापुरुषांना किंवा तुम्हाला कसं त्यांच्यात मिळून घेतल्या गेलं ही आजपर्यंतची चालत आलेली प्रतिक्रांतीची कथा आहे. आणि म्हणून आज बाबासाहेबही त्यांच्या सकाळच्या स्मरणात फोटो ठेवून त्या आता बाबासाहेबांची वंदना करतात की जेव्हा शौर्यवान पुरुष याच्या विरोधात त्यांना युद्ध करता येत नाही किंवा वैचारिक लढाई करता येत नाही तेव्हा ते त्याला आत्मसात करतात. आणि तसंच कर्णालाही आत्मसात करण्याकरता त्यांनी कुंती तिथे पाठवलेली. प्रतिक्रांतीची ती एक बीज आहे की अगोदर कृष्णाने सांगितलेलं आहे त्याला की तो माझ्या बुवाचा पुत्र आहे, माझ्या बुवाचा, आणि त्याला एवढं आमिष दिलेलं आहे की तू तिकडे आलास की ऑटोमॅटिक तू मोठा आहेस, म्हणजे ह्या राज्याचा तू राजा तूच होणार आहेस. कृष्ण निर्लज्जपणे त्याला तेवढंच आमिष देत नाही, तो द्रौपदीचं पण आमिष देतो. महाभारतात ते लिहिलंय की द्रौपदी जगातली सुंदर स्त्री, तू कुंतीचा मोठा पुत्र असल्यामुळे ऑटोमॅटिक द्रौपदी पण तुला मिळेल. बाबासाहेब सांगतात ह्या सगळ्या असंयुक्तिक गोष्ट आहे की त्या याच्यामध्ये प्रतिक्रांती करताना मनोरंजनात्मक आहे परंतु कुठलाही संदेश दिलेला नाही. आणि या सगळ्या असंयुक्तिक गोष्टी बाबासाहेबांनी सांगितलं की उदाहरणादाखल फक्त खाली त्यांनी विराट पर्व आणि उद्योग पर्व घेतले. उद्योग पर्व एवढंच नाही, उद्योग पर्व खूप मोठं आहे. उद्योग पर्वामध्ये क्षत्रिय राजाच्या गोष्टी आहे. म्हणून मी तुम्हाला सांगितलं महाभारत खूप छोटंसं तुम्हाला माहिती आहे, पण महाभारत एवढं विस्तृत केलेलं आहे त्यांनी, कारण ते महाभारत एका माणसाने लिहिलेलं. मागच्या पर्वात आपण बघितलं की ते एका माणसाने लिहिलेलं नाहीये. ज्याला सुरुवात जय विजय नावाच्या ग्रंथाने व्यास करतो, व्यासाच्या नंतर वैश्यपान नावाचा त्याचा शिष्य आहे, आणि त्याच्यानंतर सौती. पण बाबासाहेब म्हणतात की महाभारत लिहिणारी एक जमातच आहे व्यास नावाची. व्यास नावाचा कुणी एक माणूस नाहीये, तर ती जमात आहे. आणि त्याचनुसार यांनी प्रत्येक कथा लिहिल्या. आणि या कथामध्ये ती एक कुंतीची कथा आहे. ही कुंती कर्णाला समजावायला जाते आणि तिथे उदार मतवादाने कर्णही तो कबूल करतो. काय करतो तर तू 5 जणांची माता राहशील. कारण काय सांगतो तो की जर मी मेलो तर तुझे 5 पुत्र जिवंत आहेत, मी तुझ्या 4 पुत्रांना मारणार नाही पण मात्र अर्जुनाला सोडणार नाही. मग अर्जुन मेला तर मी धरून 5, आणि मी मेलो तर तू आहे त्या 5 जणांची माता राहशील, म्हणजे तू पांडवाची माता. आजही कुंतीला कोणाची माता म्हणतात? पांडवाची माता. आणि म्हणून तू 5 जणांची माता हमेशा राहशील. बाबासाहेब म्हणतात हेही संयुक्तिक वाटत नाही. आणि या गोष्टी सांगताना परत ते एक शल्याचं उदाहरण देतात. शल्य नावाचा जो हा माद्रीचा भाऊ आहे. शल्य कोण आहे? माद्रीचा भाऊ आहे. आणि तो लढतोय कोणाकडनं? दुर्योधनाकडे. महाभारतामध्ये कथा वेगळी आहे. महाभारतामध्ये कथा अशी आहे की शल्य ऍक्च्युली पांडवाकडे आले तो, कारण मामा आहे तो कोणाचा? नकुल आणि सहदेवाचा. आता नकुल आणि सहदेव हे माद्रीचे पुत्र आहेत. पाठीमागे गेलात तर तेही पुत्र कामेष्टी यज्ञ हा दुर्वासाने दिलेला मंत्र आहे कुंतीला, की मंत्र म्हटला आणि ज्याचं स्मरण केलं की तो देव येतो, नीला एक पुत्र देऊन निघून जातो. असे 3 पुत्र कुंतीपासून होतात आणि 2 पुत्र माद्रीपासून होतात. असंयुक्तिकपणाची अजून एक गोष्ट आहे जी याच्यात जरी नाही लिहिली आजपर्यंत. मंत्र म्हणजे शिक्षण, आजही सुद्धा आहे. मंत्र म्हणजे शिक्षण. पैसा तुम्ही दुसऱ्याला दिला तर तुमच्या जवळचा संपतो, पण विद्या किंवा ज्ञान तुम्ही दुसऱ्याला दिलं ते संपत नाही. पण महाभारतामध्ये मात्र असंयुक्तिक झालं की कुंतीने माद्रीला मंत्र दिला, कुंती जवळचा संपला. कोणाला दिला? तिने माद्रीला दिला, कुंती जवळचा संपला. माद्री पांडू बरोबर सती गेली, तो तसाच तिच्या बरोबर गेला. संयुक्तिक वाटते का कोणाला? कोणालाही नाही वाटत. कारण मंत्र पाठ असणं किंवा विद्या ही कधीही दुसऱ्याला दिल्याने आपल्या जवळची जात नाही. बाबासाहेब म्हणतात हे संयुक्तिक वाटत नाही. परंतु अशा असंयुक्तिक गोष्टी
बऱ्याचशा महाभारतात आणि या त्याच्यात घुसडल्या गेल्या, तशी शल्याची गोष्ट आहे. आणि कशा करता करतात ते, तर तुमच्या मेंदूवरती बिंबवण्याकरता. शल्य हा नकुल आणि सहदेवाचा मामा आहे, माद्रीचा भाऊ आहे तो सक्का. कसं संयुक्तिक वाटेल की युद्धामध्ये सक्का भाऊ? ऍक्च्युली कृष्णाने सक्का मामा मारला. सक्का मामाही कृष्णाचा दुश्मन आहे. म्हणून मी एका प्रवचनात सांगितलं ना की मामा नावाच्या पात्राला ह्या लोकांनी एवढं बदनाम केलं की विचारू नका. महाभारताचाही मामा शकुनी आहे, त्या शकुनीला एवढं बदनाम केलं विचारू नका. परंतु मामा नावाचं पात्र हे खूप पवित्र आहे आपल्या ह्याच्यामध्ये. मामा हा आईचा भाऊ आहे. आईला आपण मा म्हणतो, पण मामाला 2 वेळेस मा म्हणतो. मा म्हटलं 2 वेळेस मा म्हटलं की मामा निर्माण होतो. एवढं पवित्र नातं आहे. परंतु ह्या लोकांनी ते विकृत करून टाकलं. इथे त्या शल्याची निर्मिती कशा करता केलेली आहे त्यांनी, की शल्य का राजा आहे परंतु सारथ्यामध्ये प्रवीण आहे. ऍक्च्युली सारथ्य करणं हे कोणाचं काम आहे? एक जातच आहे सारथ्य करणारी, आणि त्याला चातुर्वर्ण्यामध्ये शूद्र म्हटलंय. आणि कर्ण हा अधिरथाचा पुत्र आहे आणि म्हणून त्याला शूद्र म्हटलं गेलं. आणि सारथ्य करताना संजयही सारथी आहे, तो धृतराष्ट्राच्या रथाचा सारथी आहे संजय, परंतु तो पौरात्य करायला तयार, पाठवलंय त्याला. संयुक्तिक कुठल्याही गोष्टी कुठे वाटत नाहीत. पौरात्य करणारा माणूस तुम्ही बघा किती हुशार असायला पाहिजे. रथ बदली करणारा मधला आता ती गोष्ट वकील करतो की नाही? अशिलाच्या आणि जजच्या मध्ये उभा कोण असतो? वकील असतो. म्हणजे वकील हुशार असतो की नाही याची बाजू. त्याच प्रकाराचा तो वकील आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये ही संकल्पना वाढत वाढत आलेली. पुढेही अफजल खानामध्ये आणि शिवाजी महाराजांमध्ये मध्यस्थी करणारे 2 वकील आहेत. एकाचं नाव आहे कृष्णाजी भास्कर कुलकर्णी आणि दुसऱ्याचं नाव आहे काजी हैदर. काजी हैदर हा शिवाजी महाराजाचा वकील आहे आणि भास्कर कृष्णाजी कुलकर्णी हा अफजल खानाचा वकील आहे. हे दोघही वकील भेट घडवून आणतात. म्हणजे इथे दूत संजयाला केलं आणि चातुर्वर्ण पद्धतीमध्ये शूद्राला शिकण्याची ऐकण्याची परमिशन नाही, पण संजयाला मात्र महाभारतामध्ये दूत बनवलेलं. संजयाला नुसतं दूतच नाही बनवलेलं तर टीव्हीवरचा समालोचकही आहे. युद्ध चाललंय तो बघतोय ना आणि सांगतोय याला. आताही काय होतं टीव्हीवर आपण जे बघतो तो समालोचन त्यांनी तेच केलेलं असतं ना. ह्या सगळ्या असंयुक्तिक गोष्टी त्याच्यामध्ये घडलेल्या आहेत. त्या कशाला? फक्त क्रांतीला प्रतिक्रांती करण्याकरता. त्या शल्याची निर्मिती फक्त त्याच्याच करता केलेली आहे की कर्णाचा न्यूनगंड, म्हणजे कर्णाला बोलून बोलून हे करणं. कारण कर्णाचं आणि अर्जुनाचं युद्ध जेव्हा चालू असतं तेव्हा कर्ण खूप पराक्रमी दाखवला त्याच्यामध्ये. तो अर्जुनाला ऐकत नाही, परंतु हा सारथी आहे. हा इथे बसल्या बसल्या त्याला टोचत असतो. तो त्याला म्हणतो अरे सूतपत्रा, तो पुढे कोण उभा आहे? तो क्षत्रिय आहे. बाबासाहेब म्हणजे हेही वाटत नाही, कारण क्षत्रिय म्हणावं तो व्यास हा ब्राह्मणाच्या कुळीतला, व्यासाची निर्मिती आहे ती. किंवा अर्जुन हा इंद्राची निर्मिती आहे. इंद्र कोण आहे? ब्राह्मणाचा देव आहे, इंद्राचा पुत्र आहे तो. असंयुक्तिक आहे सगळ्या. परंतु शल्य अर्जुन कर्णाचा अपमान करतो प्रत्येक ठिकाणी. आणि जर माणूस लढाईत असेल आणि त्याचा अपमान होत असेल तर तुमच्यावाले जे काय म्हणता येईल त्याला, की जे आपलं कॉन्स्ट्रक्शन असतं ते भंग पावतं आणि तो युद्धामध्ये नामोहरम होतो. तरी कर्ण नामोहरम होत नाही, परंतु कर्णावरती अपमानजनक टिप्पणी करण्याकरता त्या शल्याची नियुक्ती केल्या जाते. आणि ती नियुक्ती करता धर्मराजा जाऊन त्यांच्या याच्यामध्ये जाऊन भेटतो तो छावणीमध्ये त्याला, आणि त्याला इन्सिस्ट करतो. कारण आदल्या रात्री कर्णाचा जो सारथी असतो त्याचा भाऊ शोल तो मरतो आणि मग याला त्या टाईपचा सारथी भेटत नाही आणि मग त्या सारथी शल्याला बनवतात. हे सगळं असंयुक्तिक आहे. दुर्योधन कुठलाही राजा, जसं कृष्णही सारथ्य अर्जुनाचं स्वीकारतो, क्षत्रिय आहे तोही राजा आहे. सगळ्या असंयुक्तिक गोष्टी आहेत फक्त मनोरंजनाकरता. आणि ह्या
क्रांतीला प्रतिक्रांती करण्याकरता निर्मित केलेल्या ह्या कथा आहेत, ह्या कधी घडल्या नाहीत, ह्या घडवण्यात आल्या. आणि म्हणून बाबासाहेब म्हणतात की प्रतिक्रांतीची ही सगळी वाङ्मय ब्राह्मणाने निर्मित केली आणि बहुजनाच्या पुढे त्यांच्या मेंदूला हॅक करण्याकरता किंवा त्यांच्या मेंदूवरती अधिराज्य करण्याकरता त्यांच्यामध्ये टाकली आणि दुर्दैवाने ती बहुजनांनी स्वीकारली. आजही महाभारत असेल, रामायण असेल, गीता असेल याची पारायण होतात. आजही बहुजन समाज त्याला अधिकृतरित्या पवित्र ग्रंथ मानतो. त्याचा कुठेही पुरावा नाही, ही मिथकं आहेत. पण बाबासाहेब सांगतात की ह्या मिथकालाही त्यांनी तत्वज्ञानाची जोड दिल्यामुळे आजही बहुजनावरती त्याचं गारूड आहे. आणि हे गारूड निघून जाण्याकरताच बाबासाहेब क्रांती आणि प्रतिक्रांती नावाच्या ग्रंथामध्ये ऍक्च्युली हे किती आता आपल्याला काही वाटत नाही, परंतु 1930-32चा काळ जर तुम्ही बघितला तर बाबासाहेबाला किती त्रास झाला असेल. त्यावेळेची सिच्युएशन जर तुम्ही पाहिली की आपल्या बापदाद्याचा स्पर्शही त्यांना कबूल नव्हता, त्यावेळेस बाबासाहेब म्हणजे बंड करून उठतात आणि आपल्या लोकांना समजावण्याचा प्रयत्न करतात. ही ग्रंथसंपदा तर नंतर आहे. बाबासाहेबाचा प्रवास बघा तुम्ही. बाबासाहेब ह्या मेलेल्या माणसाला जिवंत करताय, स्वीकारलेलं आहे सगळं. आपला स्पर्श झाला तर त्यांना विटाळ होतो हे त्यांनी स्वीकारण्यापेक्षा आपल्या बापदाद्यांनी जास्त स्वीकारलं होतं. कारण आपले बापदादे 12च्या आत त्यांच्या वस्तीत जात नव्हते, 12 वाजल्यावर जायचे, कारण आपली सावली पायाखाली येते. पेशवाईमध्ये महार 12 वाजता रोडवर यायचा का? तुमच्या सावलीचा पण त्यांना विटाळ व्हायचा. अशा वेळेस बाबासाहेबांनी महाडच्या सत्याग्रहाला पाणी उचलायला लावलं. किती डेअरिंग करायला लावलं असेल की नाही. अशा वेळेस बाबा काळारामाच्या मंदिरात घुसायला सांगतात. आणि एवढ्याने झालं तर पुढे जन्माला येणाऱ्या आपल्यासारख्या बौद्धिकाची भूक भागावी म्हणून हे बौद्धिक ग्रंथही लिहितात. आणि ह्या ग्रंथामधून आम्हाला कळलं पाहिजे की बाबासाहेबांनी त्यांच्याच ग्रंथाची चिरफाड केली. बाबासाहेब इथं प्रत्येक वाक्य देतात हे मनाचं देतात का? त्यांच्या ग्रंथामधून घेतले, अध्याय नंबर देतात, श्लोक नंबर देतात आणि त्याच्यामध्ये असं असं म्हटले, नंतर म्हणतात हे संयुक्तिक वाटत नाही. रीडर्स आणि हिंदुझम मध्येही बाबासाहेबांनी तेच केलेलं आहे की हे कोड काही आम्हाला सुटत नाही. दशरथ पुत्र कामेष्टी यज्ञ करतो, शुंग ऋषी तिथे येतो, तो पिंड करून 4 राण्याला खायला देतो, 4 पुत्र निर्माण होतात. बाबासाहेब म्हणतात हे कोड काही आम्हाला सुटत नाही. जर पिंड खाऊन राण्याला गर्भ राहत असतील तर हे मात्र मोठं मुश्किल काम आहे. बाबासाहेब त्याच्या पुढे जाऊन म्हणतात की मग ते दशरथाची मुलं कशी? शृंग ऋषींनी पिंड दिला, 4 राण्यांनी खाल्ला, पुत्र निर्माण झाले आणि तरी ते दशरथाचे पुत्र कसे? कोड आहे की नाही? हेच कोड्याचं पुस्तक आपल्या जवळ आहे ना, मिलिंद प्रश्न कोड्याचंच पुस्तक आहे की नाही. असं कोड बाबासाहेबांनी निर्माण केलं. बाबासाहेब प्रतिक्रांतीमध्येही तेच कोड उद्घृत करतात की हे संयुक्तिक वाटत नाही. उद्योग पर्वामध्ये कृष्ण तिथे मध्यस्थी करतो, संयुक्तिक वाटत नाही. युद्धाचे नियम ठरवले जातात, त्या युद्धाच्या नियमामध्ये हा शल्य कर्णाचा पान उतारा करतो, एक सूतपुत्र. त्यावेळेस कर्ण राजा आहे ना, महारथी आहे. युद्धाचे नियम आहेत त्यांच्याकडे की रथी रथीशी लढेल, महारथी महारथीशी लढेल. परंतु इथे कृष्ण त्याही गोष्टीला फाटा देतो. त्याही गोष्टीमध्ये सगळं खोटं पेरून कृष्ण प्रतिक्रांतीचे, आणि तरी तो देव आहे. देवाच्या सगळ्याच गोष्टी बाबासाहेब म्हणतात की देवाच्या हातून तर चूक घडायलाच नको ना, माणसाच्या हातून चूक घडावी. म्हणून भगवान गौतम बुद्ध काय म्हणतात की मीही तुमच्यासारखा माणूस आहे, एका आईच्या आणि एका बापाच्या पोटी मी जन्म घेतलेला आहे. अवतार बिवतार नावाचा प्रकार काही
नाही, हा फक्त मला बोधी प्राप्त झालेली आहे. इथे मात्र कृष्ण काय सांगतो, हे सगळंच मी निर्माण केलंय आणि तरी त्याच्या मध्यस्थीला कोणी किंमत देत नाही. बाबासाहेब म्हणतात ह्या असंयुक्तिक गोष्टी त्या ग्रंथामध्ये असताना त्याला पवित्र कसं मानायचं. आता उद्यापासून बघा गणपती बसायला सुरुवात होईल ना. आजच झाले, मी एक दिवस लेट आहे. चला हा नाही तसा गणपती लवकरच आणलेला आहे. गणपतीचा खरा जन्म माघ पौर्णिमेचा आहे. पार्वती माघ पौर्णिमेला आंघोळ करायला बसलेली होती आणि मळ काढून तिने गणपती माघ पौर्णिमेला बनवला. आताच्या गणपतीचा बाप लोकमान्य टिळक आहे. कारण आताचा गणपती जो बसवला तो कोणी बसवला, त्याला गणेश चतुर्थी म्हणतात. ह्या चतुर्थीला गणपतीचा जन्म नाहीये, गणपतीचा माघ पौर्णिमेला. अजूनही जुनी लोक बघा 1.5 दिवसाचा गणपती माघ पौर्णिमेला बसवतात. कारण त्यांच्या गणेश पुराणामध्ये ती कथा आहे. जी 18 पुराण आहेत की नाही, त्यातलं गणेश पुराणामध्ये ती कथा आहे पार्वतीची, की पार्वती जेव्हा स्नानाला बसते तेव्हा, आता माहिती नाही त्या कैलास पर्वतावर काही कोणी गेलं नाही, तिथं तिच्यावाला स्नानग्रह कसं होतं कोणाला माहिती नाही, बहुतेक दरवाजा नसावा त्याला, आणि म्हणूनच त्याने गणपती करून बसवला ना तिथे. कथा तर तीच आहे की मळाचा गणपती केला आणि तिथे बसवला आणि त्याला आज्ञा केली की आत कोणाला सोडू नको. आता यांच्यात निर्मिती बिन बापाचीच आहे समजा. हा बिन बापाचा, हा कसा ओळखेल त्या शंकराला. तो तेवढ्यात येतो, हे आज जाऊ देत नाही त्याला, आणि ते म्हणते मी गेल्याशिवाय राहणार नाही. युद्ध होतं त्याचं, त्या मळाच्या गणपतीचं आणि शंकराचं युद्ध होतं आणि तो मुंडकं उडवतो, तेवढ्यात ती आंघोळ करून बाहेर. तर्काला आणि ह्या गोष्टीला ह्या न पटणाऱ्या गोष्टी आहेत, परंतु याच्यावरती तर्क आणि विश्लेषण करायचे नाहीयेत. आधुनिक पद्धतीने जरी गेलं तर हे तुमचं जे शरीर आहे, तुमची जी जीभ आहे, ती तुमच्या जठराला कनेक्टेड असते. जर माणसाच्या शरीराला बैलाचं मुंडकं लावलं तर कडबा खाणार ते मुंडकं, पण पोट पचवेल का. हत्तीचं मुंडकं आहे, हत्ती काय खाणार, लाकडं खाणार, पण खालचं शरीर पचवेल का, हे साधा तर्क कोणाला येत नाही. अरे बाबा मुंडकं बसवायचंच होतं तर तेच उचलून बसवायचं होतं ना, ते नाही बसवलं, हत्तीचं शोधत निघाला. त्याच्यावरती प्रबोधनकार ठाकरे खूप छान लिहितात. देवळाचा धर्म आणि धर्माची देवळी, खूप छोटं पुस्तक आहे, एवढं सुंदर लिहिलंय त्यांनी, आणि त्याच्यामध्ये ते लिहितात का हा गणपती दुसरा तिसरा कोणी नसून सम्राट अशोकाच्या काळामधला. म्हणून आज म्हणतात की नाही गणपती बाप्पा मौर्य. मौर्य कुठल्याच शास्त्राच्या गणेश पुराणात पण नाही. निर्मिती केली, सुख करता दुःख हरता, हे गौतम बुद्धाला म्हटलेलं आहे की गौतम बुद्धाचा आर्य अष्टांगिक मार्ग हा कसा आहे, सुखकारक आणि दुःख नाशक आहे. त्यालाच ती प्रतिमा दिली. ही सगळी नावं भगवान बुद्धाची आहे. सुख करता दुःख हरता, विनायक, विनायक हे नाव बी भगवान बुद्धाचं आहे. म्हणून क्रांती आणि प्रतिक्रांतीच्या ह्या रेषेमध्ये त्यांनी सगळ्याच लोकांना आणून बसवलं आणि एवढा मोठा प्रपंच केला. आता 10 दिवस बघा, मी आता माझ्या वैयक्तिक सांगतो की याच्यामध्ये बऱ्याचशा चुका आपल्या पण आहेत. का चुका आपल्या आहेत, कारण आपला समाज दुसऱ्याला लवकर स्वीकारतो. आंबेडकर जयंतीला बघा, सुषमा अंधारे 50,000ची सुपारी घेऊन आंबेडकर जयंतीला येते, है की ना. एवढं मोठं भाषण ठोकते, विचारू नका. पण तिचा DNA कुठला आहे तो आत्ता माहिती झाला की नाही तुम्हाला सगळ्यांना. समाज आमचा तसा आहे. समाज आमचा अर्थशास्त्राचा, आपल्या अर्थशास्त्रावरती लोकांनी, कारण तुमच्यातले पैसे तिकडे घेऊन गेले, ते तुम्हाला हरिनरके चालला, तुम्हाला साळुंके चालला, तुम्हाला आता ते कोण एक आमदार झालाय, तो त्याचं नाव नाहीत मला, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये, तोही जयंत्या करतो खूप. हा, आणि त्याला सुपाऱ्या देऊ देऊ तुम्ही लोक बोलावता, आणि कुठे जातात ते, तिथेच परत जातात. एवढंच कशाला, आनंद शिंदे, मिलिंद शिंदे आमच्यावाले
भीम जयंतीमध्ये सपाटून त्यांचे कार्यक्रम सुरू असतात आणि गाणं मात्र मग गणपतीचं सुरू होतं आणि ते ऐकायला तुम्ही असता. ह्या प्रतिक्रांतीचे वाहक आम्ही असतो, कारण आम्ही आमचं अर्थशास्त्र त्यांच्याकडे दिलेलं असतं. आमचा प्रभाकर पोखरीकर शेवटच्या क्षणाला मरतो, दवाखान्यात जायला पैसा नसतो. परंतु आनंद शिंदे, मिलिंद शिंदे यांचं जर प्रस्थ पाहिलं तुम्ही, कोणाच्या जीवावरती आहे? तुमच्या जीवावरती आहे. ते 2 जय भीमचे गाणे म्हणणार आणि बाकी सगळं ब्राह्मणशाहीला वाहून घेणार. हा दोष आमचा आहे. हा दोष आम्ही निर्माण करतो, कारण ऐक्या पीठावर रेघोट्या मारायला सर्वजण येतात. बिल्डअप कोणाला करावं लागतं? वामनदादाला. वामनदादाने निर्माण केलं. आयत्या याच्यावर गेले का ते? वामनदादा स्वतः गीताची निर्मिती करतात आणि गायालाही जातात. वामनदादाला चित्रपटाचा एक डायरेक्टर येतो आणि त्यांना सांगतो की ह्या याच्यावरती गाणं तयार करा. ब्रह्मदेवाचं गाणं असतं. वामनदादा म्हणतात, माझ्या तोंडातूनही ब्राह्मणशाही निर्माण होईल असं कृत्य मी करणार नाही. परंतु आनंद मिलिंद शिंदे मात्र गणपतीची गाणी जोरात गातात आणि आमच्याकडेही उभी असतात. बिल्डअप करायला तयार नाही. आम्हाला निर्मिती नाही करायची, आम्हाला आयत्या याच्यावरती जायचं. म्हणून आज आमचे विद्वानही आम्हाला आयत्या प्लॅटफॉर्मवर घेऊन जायला सांगतात. निर्मिती नाही करत. भले 40 प्लॅटफॉर्म होऊ द्या, मी त्यांना दोष नाही देत. दोष तेवढाच देऊ फक्त खाली की तुम्ही एकी नाही ठेवली. कवाडेला मी दोष नाही देणार, मी आठवलेलाही नाही दोष देणार, कारण आठवले लाख तिथे गेला पण आपला प्लॅटफॉर्म जाळून नाही गेला. त्याची रिपब्लिकन पार्टी त्यांनी आजही जिवंत ठेवली. पण आमचे बुद्धिवंत लोक आम्हाला आमचं घर जाळून दुसऱ्याच्या घराला विटा द्या म्हणतात. दुसऱ्याचं घर बांधायला मदत करा. काँग्रेसचं घर बांधायला सांगतात ना आता तुम्हाला. हरकत नाही, पुढच्या लोकांना तुम्हाला जर हरवायचं तर मदत करायला हरकत नाही, पण आपलं घर पाडून, आपलं घर शाबूत ठेवून तुम्ही दुसऱ्याला मदत करा, आपल्या शक्ती हे करा. पण आत्ताचे विद्वान तुम्हाला ते सांगत नाहीत. आत्ताचे विद्वान तुम्हाला तुमचं घर जाळायला सांगतात आणि त्यांना जिवंत करायला सांगतात. हे होता कामा नये, कारण याच्याच करता बाबासाहेबांनी ही ग्रंथसंपदा लिहिलेली आहे. ही ग्रंथसंपदा जर आपल्या लक्षात आणायची असेल तर क्रांती आणि प्रतिक्रांती फक्त धार्मिक लेवलवरती आहे का? खूप डोक्याने विचार करा. भगवान बुद्ध राजे होते. राजे होते म्हणजे राजकारण होतं की नाही? भगवान बुद्धाचा शेवटचा प्रवास कुठे आहे? कल्चरल, धार्मिक लेवलवरती आहे की नाही? धार्मिक लेवलवरती जा. शिवाजी राजे आहेत, त्यांचा कल शेवटपर्यंत तो धार्मिक लेवलवरती येतात. मावळे निर्माण करून हे राज्य बहुजनाचं आहे, इथे ते निर्मिती करतात, बहुजनाच्या संस्कृती करतात. महात्मा ज्योतिबा फुले राजकारण ते पुण्याचे महापौर झालेले. तेवढ्या राजकारणानंतर परत सत्यशोधक धर्माची स्थापना धार्मिक लेवलवरतीच आणून ठेवतात. बाबासाहेब आंबेडकर हे राजकीय नेते आहेत, परंतु बौद्ध धर्मापर्यंत आणून सोडतात. कारण ही कल्चरल संस्कृती जोपर्यंत तुमच्यापर्यंत येत नाही तोपर्यंत क्रांती घडत नाही. आणि म्हणून या क्रांतीची बीज आपल्याला जरी राजकारणात पेरता आली नाही तरी मात्र ती मजबूतीने साकारता आली पाहिजे. ते साकारण्याकरता तुम्हाला धार्मिक लेवलवरती मजबूत व्हावं लागेल. आणि म्हणून जे आज आमच्या भूमिका ज्या आहेत की नाही, की आम्ही फक्त धार्मिक व्हावं, नाही, चुकीचं आहे ते. धार्मिक जरूर व्हावं, पण धार्मिक होत असताना तुमच्या लोकांना राजकीय आणि आर्थिक प्लॅटफॉर्म कसा निर्मित करावा, दुसऱ्याच्या प्लॅटफॉर्मवर जायला सांगू नका. तुमचे प्लॅटफॉर्म निर्मित करा. बाबासाहेबांनी तेच निर्मित केले. बाबासाहेबांनी तुम्हाला साने गुरुजीच्या शाळेत नाही जायला सांगितलं. बाबासाहेबांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटीच निर्मित केली. बाबासाहेबांनी संरक्षणाकरता तुम्हाला दुसऱ्याच्या पुढे हात पसरायला नाही सांगितले. बाबासाहेबांनी समता सैनिक दलाची निर्मिती केली. क्रांती ही निर्मिती असते, प्रतिक्रांती हा विध्वंस असतो.
आणि म्हणून निर्मितीमध्ये आमची बुद्धिवंताची बुद्धी आजकाल कामाला येत नाही. निर्मिती झाली पाहिजे. आपण आपला प्लॅटफॉर्म निर्माण केला पाहिजे आणि आपल्या प्लॅटफॉर्मवरती कोणाला डान्स करायला द्यायचं हेही आपल्याला समजलं पाहिजे. नाही तर निर्मितीचा प्लॅटफॉर्म आम्ही बांधायचा आणि मात्र डान्स करायला त्यांना द्यायचं, तसं होता कामा नाही. कारण ती प्रतिक्रांतीची असेल. उद्योग पर्वामध्ये काल आपण बघितलं होतं की मी शल्याची गोष्ट सांगत होतो, कुंतीची गोष्ट सांगितली, कृष्णाची सांगितली की ह्या उद्योग पर्वामध्ये हे संयुक्तिक वाटत नाही. आणि म्हणून बाबासाहेबांनी त्या उद्योग पर्वामधून घेतलेली सगळी श्लोक त्यांनी अध्यायासहित दिली. कृष्ण कर्णाला समजावतो हे संयुक्तिक वाटत नाही. कुंती कर्णाला शेवटच्या क्षणाला सांगते तू माझा मुलगा आहे, हेही बाबासाहेब म्हणतात संयुक्तिक वाटत नाही. कारण प्रतिक्रांतीमध्ये ह्या लोकांनी कुठल्या निर्मितीला आजही तुमच्यातले कर्ण घेऊन जातात ना. तुमच्या कर्णाला त्यावेळेस कुंती समजावत होती, तुमच्या त्यावेळेसच्या कर्णाला कृष्ण समजावत होता. आताचे तुमचे कर्ण स्वतःच जायला तयार आहे. कारण आताच्या कर्णाची बाजू त्याला समजून घेणं नाही म्हणता येणार, परंतु आपण जे आता उभे राहतो, आत्ताच्या ज्या भूमिका ज्या रिलेव्हंट आहे, मी सांगितलं की ग्रंथ आपल्याला कसे रिलेव्हंट आहेत, की त्यावेळेस कर्ण कोण होता. कर्ण त्याची पूर्ण जर स्टोरी बघितली तर 10 मिनिटाची स्टोरी. कर्ण हा कुंतीला लग्नाच्या अगोदर होत. आजही कित्येक कुंती कचऱ्याच्या डब्यात कर्णाला, तेव्हाही तिला शरम होती. आत्ताच्याही कचऱ्याच्या डब्यात कुंती टाकते. मातृत्व खूप काय म्हणतात त्याला मायाळू असतं. ते तेव्हाही नव्हतं, आत्ताही नाही. कधी आहे त्याला अनैतिकता जर आली की मातृत्वही संपतं, ते कचऱ्याच्या डब्यात जातं. कुंतीनेही कर्णाला कचऱ्याच्या गंगेत टाकलं, कचराच होता ना तो. इथेही कुठली तरी दवाखान्याची गाडी वाचवते आणि दवाखान्यात घेऊन जाते, तिथेही अधिरथाला तो सापडला. तिथेही त्यांनी इमानदारीत त्याला वाढवलं, शिकवलं, मोठं केलं. पण त्यावेळेचा कर्णाचा पराक्रम पाहून मग मात्र त्यांना कुंतीला निर्मित करावं लागलं. आजही आपल्याला आपल्यातला पराक्रम बघून, तुमच्यातला पराक्रम बघून तुमच्यामध्ये तुम्हाला त्यांच्या समावून घेतल्या जातं. आणि म्हणून आमच्यातले बरेचसे विद्वान त्यांच्या गळाला लागतात. म्हणून मी सांगितलं की नरेंद्र जाधव लहान माणूस नव्हता. रिझर्व्ह बँकेचा खरा गव्हर्नर व्हायला पाहिजे होता. एवढी बुद्धिमत्ता असतानाही गळाला लागला. आणि आज मात्र तो आमच्या विरोधात ते म्हणत नाहीत. आजही बाबासाहेबांचंच नाव घेतात, पण कृती मात्र विरोधातलीच असते. जेव्हा मुनगेकर मुंबईच्या विद्यापीठाचे कुलगुरू झाले त्यावेळेस मामा देशमुखांनी एका वाक्यात सांगितलं, आता ह्या माणसातला बाबासाहेब संपला. आणि खरंच झालं. कोणाची री ओढतात आज? हुशार माणसं आहे ती तुमच्यातली, ही कर्ण आहेत तुमच्यातली. कोणाच्या बाजूने उभे आहेत? त्या दुर्योधनाने त्याला अंगदेशाचं राज्य तरी दिलं होतं, यांना काहीच नाही दिलं. एक युनिव्हर्सिटीचं कुलगुरू पद हे अंगदेशाचं राज्य नाहीये. ही मुनगेकरांची स्वतःची विद्वत्ता होती, त्या लायकीचे ते होते, त्यांच्यावर उपकार नव्हते केले काँग्रेसने. परंतु माझ्या विद्वत्तेची जाणही मला नाही झाली, मुनगेकरांना नाही झाली, त्यांच्या गळाला लागले. आजही ते एखाद्या वेळेस त्यांना रागही येईल, परंतु ती खरी शोकांतिका आहे आमची, की आमच्या बुद्धिवंतांनी. आणि परत काय त्याला कारण काय देतात ते, की इकडे येऊन फायदा काय आहे इकडे. कारण यांना आयत्या प्लॅटफॉर्मवर जायचं, बिल्डअप काही करायचं नाही, बांधायचं काही नाही. बाबासाहेब हे बांधायला सांगतात. कारण क्रांतीला प्रतिक्रांतीने जशी दिली तसं तुम्हालाही निर्मिती करावं लागेल.
निर्मिती करून तुम्हाला, जर समजा एखादा प्लॅटफॉर्मवर, म्हणून मी सांगतो ना की ही जी सर्व बुद्धिवंत मंडळी आहे यांच्या डोक्यात फक्त एकच काय आहे की आपण छोटे आहोत, आपण घाबरलं पाहिजे, हा त्यांच्या डोक्यातला मेंदू आहे. बाबासाहेब जर घाबरले असते तर आज आपण इथे बसून, किंवा मी तरी किमान एवढ्या डेअरिंगने एवढं प्रवचन करू शकलो नसतो. कारण का, ते हत्यार मला कोणी दिलं? बाबासाहेबांनी दिलं. बुद्ध तर खूप पूर्वीचे होते. बुद्ध मला माहित होते का? मला बाबासाहेबांनी खांद्यावर घेऊन बुद्ध दाखवला, म्हणून बाबासाहेबांनी दाखवलेला बुद्ध मी सांगितला पाहिजे. त्रिपिटकातला बुद्ध नाही, अश्वघोषाचा बुद्ध नाही. आमचा भिक्षू संघ खूप मोठा ऑब्जेक्शन घेईल, पण माझा त्याच्यावरती युक्तिवाद आहे की मला बुद्ध, बाबासाहेबांनी जो बुद्ध दाखवलाय तो बुद्ध मला समजला, आणि मला समजलेला बुद्ध मी तुम्हाला सांगितला पाहिजे, आणि तोच बुद्ध आमचा उद्धारदाता होऊ शकतो. अश्वघोषाचा बुद्ध नाही, कारण अश्वघोषाचा बुद्ध आज ब्राह्मणांनी स्वीकारलेला आहे, त्याला 10वा अवतार बनवलेला आहे. आणि म्हणून आम्हाला बाबासाहेबाचा बुद्ध कधी कळेल तर क्रांती आणि प्रतिक्रांती सारखे ग्रंथ आम्ही नुसते वाचले नाही पाहिजे, तर आम्ही डोक्यात घेतले पाहिजे. त्यातला कृष्ण आम्हाला कळला पाहिजे, बाबासाहेबांनी दाखवलेला कृष्ण कळला पाहिजे. आणि म्हणून बाबासाहेबाला का गरज पडली? बुद्ध धर्म 14 ऑक्टोबरला आहे. 14 ऑक्टोबर 1956 आमच्या बापदादाला दीक्षा दिली. बाबासाहेबाला कळत नव्हतं का? नथी मे शरणंगायं बुद्धो मे शरणं वरं येतेन सज्ज वज्जनं होतु मे जय मंगल, की बुद्धाची प्रार्थना केल्याने सगळं भेटतं. किंवा बाबासाहेब शरण जायला कोणाला, आपण त्रिशरण पहिलंच म्हणतो की नाही, बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि, नथी मे शरणंगायं, म्हणजे याच्याशिवाय मी कोणाला शरणच जाणार नाही. हे बाबासाहेबाला माहित नव्हतं का? तरी बाबासाहेब म्हणतात कृष्ण राम यांना मी देव मानणार नाही आणि त्यांची पूजा करणार नाही. का? कारण हे कळायला आम्हाला अवघड होतं. कारण राम आणि कृष्ण आमच्या डोक्यात एवढे फिट बसले होते की ते प्रतिज्ञेशिवाय बाहेर जाणारच नव्हते. आणि म्हणून बाबासाहेबाला ती घालायला लागली. आज आता उद्या तुम्ही बघा, किंवा आजही तुम्ही जर बघितलं असेल की गणेश आगमनामध्ये अर्धी पोरं तुमची असतील, नाचायला तीच असतील ना. कुठे होता मी? प्रतिक्रांती ही अशीच हळू मार्गाने दरवाजाच्या फटीतून तुमच्या घरात येते, मोठी होते. तिला तुमचा दरवाजा पूर्ण उघडा असण्याची गरज नाहीये. माझं पोरग गणपतीच्या याच्यात जाऊन नाचलं की तीच फट आहे माझ्या घरात शिरण्याची. प्रतिक्रांतीला शिरण्याची तेवढीच फट आहे. आणि मग साळसूतपणानं आम्ही म्हणतो जाऊ द्या ना, तेवढं मनोरंजनात काय केलं. परत आमचा समाज आणि बुद्धिजीवी बघा किती आहे. माझी का कंट्रोल आहे? या बुद्धिजीवीचा पोरगा गणपतीच्या याच्यात जाऊन नाचला तर हा युक्तिवाद काय देतो? तेवढ्या पुरतं मनोरंजन करून आलाय घरी, आहे की नाही. परंतु तेच बुद्ध विहारामध्ये जर आम्ही एखादी कुठली पूजा मांडली तर याची बुद्धी एवढी पुढे जातो की तो म्हणतोय कर्मकांड करायला लागले. दोन गोष्टीमध्ये हा बुद्धिवादी आपलाच तर्क लावतो, आपल्याच बाबतीत वकील बनतो. कारण का इथे लयाला जातात? म्हणून मी मागच्या प्रवचनात सांगितलं की श्रीलंकेसारखा 6 घंट्यात 4 4 व्हीलरनी प्रवास करून आम्ही संपवणारा देश 5000 वर्षापासून कितीतरी वेळेस पारतंत्र्यात असणारा, पण त्यांनी बुद्ध धर्म जाऊ दिला नाही. आपल्यासारखाच पारतंत्र्यात होता ना तो. तिथेही ख्रिश्चन आले, तिथेही प्रतिक्रांती झाली असेल, पण त्यांनी आपल्या राष्ट्रातला बौद्ध धर्म संपू दिला नाही. मग त्यांनी त्यांच्याकरता परंपरा निर्माण केल्या. आजही तुम्ही जर श्रीलंकेमध्ये गेलात तर जेवणाचं पहिलं ताट बुद्धाच्या मूर्तीजवळ ठेवलं जातं. त्याच्यानंतर सर्वजण जेवायला बसतात आणि त्या ताटातला पदार्थ सर्वजण खातात. आपल्याकडं भगवान बुद्धाच्या मूर्ती पुढे भोजन ठेवलं की आमचे सगळेच बुद्धिजीवी काय म्हणणार? कर्मकांड आहे.
परंपरा कशा करता जोपासली त्यांनी, की तो धर्म जाऊ नये. आणि आमच्याकडे ती नसल्यामुळं मग तुमच्या बुद्धिजीवीचं पोरग जाऊन गणपतीच्या याच्यात नाचतं, आणि तेही वर्षावासात. ते विहारात येत नाही, कारण विहारात तुम्ही बोर ठेवलंय. भंतीजी येतो, प्रवचन करतो, त्याला झोप येणार नाही. ते तुम्ही जर तसा का नाही वर्षावासात तुमच्याही नाक्या नाक्यावरती मंडप उभे राहत, का नाही नाक्या नाक्यावरती त्रिपिटक मनोरंजनात देखावे निर्माण होत? त्याला नावं ठेवाल तुम्ही, हे काय लावलं म्हणतील, कुठून धर्म आणला? परंपरा निर्माण करावं लागतात, धर्म तसे जोपासल्या जात नाहीत. आणि कुणीतरी त्याची निर्मिती करायला गेलं तर मग मात्र आपल्यामध्ये साळसूतपणाने मनुवादी कधी तुमच्या डोक्यात ते टाकतो तर तुम्हाला लक्षातही येत नाही. आणि आमचा बुद्धिजीवी मात्र त्याच्यावरती खंबीरपणाने सांगतो की हे कर्मकांड हे करायचं नाही. त्या कर्मकांडाला मात्र तो युक्तिवाद करतो. पोरग गेलं, नाचलं, आलं घरात, काय झालं, आमच्या घरात कुठे गणपती आहे? अरे पण तू मेल्यानंतर तो गणपती घेऊन येणार आहे, कारण तो आज नाचलाय, उद्या आणणार आहे तो घरामध्ये. प्रतिक्रांती अशा छोट्या पावलाने तुमच्या घरामध्ये प्रवेश करणार आहे. आणि म्हणून आपण सजग राहाल. त्याच्याच करता बाबासाहेबांनी, कृष्ण बाबासाहेबांनी प्रतिक्रांतीमध्ये का उघडा केलाय, त्याच्याच करता आम्हाला कळण्याकरता. म्हणून प्रतिक्रांतीमध्ये आम्हाला गणपती उघडे करता आले. म्हणजे मी कितीतरी बौद्धिक जाऊन मारामाऱ्या करायला तर नाही सांगतात, आचरणाने झालं पाहिजे आम्हाला. 90% वस्तीमध्ये, 90% आंबेडकराईट वस्तीमध्ये गणपती बसतो, हीच आमच्या 90% बुद्धिजीवीची हार आहे की नाही? आम्ही मात्र आमच्या ड्रॉइंग रूम मध्ये याच्यावर विचार करणार नाही. आम्ही ड्रॉइंग रूम मध्ये कशावर विचार करणार? त्या भंतीजीने अस्थी आणल्यात, त्या खरंच बुद्धाच्या आहेत का? आमच्या ड्रॉइंग रूम मध्ये काय चर्चा असणार आहे की त्या भंतीजीने अस्थी आणल्यात, खरंच बुद्धाच्या आहेत का? प्रथाच पाडणार नाही. तुम्ही तिथे ऑब्जेक्शन नाही, पोरगा नाचून आला तरी चालेल, पण इथे मात्र आम्ही कडवेपणाने विरोध करणार. तिथे प्रथा पडणार आहे. तो पोरगा तिथे जाण्याच्या ऐवजी इथे येईन असे वातावरण निर्मिती करा ना. श्रद्धा जागृत बुद्धाविषयी जर नाही झाल्या तर पुढे तो करणार आहे का? प्रतिक्रांती येणारच आहे ना. बाबासाहेबाला ग्रंथ लिहून काही फायदा होणार आहे का? बाबासाहेब उद्योग पर्व आणि विराट पर्व कशा करता उभं करतात? मनोरंजन म्हणून नाहीये. त्या विराट पर्वातली चिरफाड करताना बाबासाहेबाच्या ग्रंथावर आजपर्यंत ऑब्जेक्शन दबल्या आवाजात घेतात, पण कुठला तरी एखादा तरी ग्रंथ कोर्टात घेऊन गेलेत का? पेरियारचं रामायण कोर्टात घेऊन गेले, बाबासाहेबांचं रिडल्स कोर्टात नाही नेले, रस्त्यावर करून बघितलं त्यांनी. त्यांना माहितीये कोर्टात गेलं तर रामाला यावं लागेल मग कटघऱ्यामध्ये. आणि हुशार आहेत ते, विरोध कुठे करायचा त्यांना माहिती आहे. मग विरोध पुस्तकाला पुस्तकाच्या रूपाने विरोध करत नाहीत, तर ते विकृतीने विरोध करतात. म्हणून अरुण शौरी सारखा माणूस असा ग्रंथ लिहितो आणि तो बाबासाहेबाला विलन बनवण्याचा प्रयत्न करतो. आमचे बुद्धिजीवी तिथे मात्र हुशार आहेत, त्यांनी उत्तरं दिली त्याला. तो अरुण शौरी फक्त त्याच्यावरतीच करतो का? तो शिवाजीवरती लिहितो. एवढं चारित्र्य हनन करतो त्या जिजाईचं की दादोजी कोंडदेव हा बायोलॉजिकल बाप आहे म्हणतो शिवाजीचा. आणि आमचे मराठे शांत असतात, काही होत नाही. त्या प्रवीण गायकवाडच्या तोंडावर मात्र शाई फेकायला त्यांच्यातलाच मराठा उभा राहतो. ही प्रतिक्रांतीची बीज आहेत. बाबासाहेबाला ते समजावायचं होतं की तुम्ही कृष्ण जर एकदा तुमच्या डोक्यातून गेला की मग मात्र तुमच्या डोक्यात प्रतिक्रांती कुणी टाकणार नाही. परंतु आम्ही ती आमच्या डोक्यातली सोडायला तयार नाही. म्हणून आता बघा, मी कालच सांगितलं, मला वाटतंय की ही सणही सगळी त्यांची त्या वर्षावासात आणतात तुमचे, की तुम्हाला प्रथाच निर्माण नाही करता आल्या पाहिजे. दहीहंडी तुमच्या वर्षावासात, गणपती तुमच्या वर्षावासात, नवरात्र तुमच्या वर्षावासात. कारण तुम्हाला प्रथा पाडताच आल्या नाही, त्यांच्या प्रथेमध्येच तुम्ही सामील झालं पाहिजे आणि तेही अपमानजनकरित्या झालं पाहिजे. दही हंडी फोडायला तुम्ही ऑब्झर्व करा,
सर्व तुमचीच मांगा महाराची पोरं खालच्या फळीवर असतात. खालच्या फळीतच उभं केलंय आणि बारीकस शिंगरूवर उभं करतात त्यांचं ते फोडतात. नाचायलाही तुम्हाला नवरात्र उत्सव दिला, बामणाच्या बाया नाही नाचत त्याच्या. त्यांच्याकरता स्टेज आहे. माधुरी दीक्षित पिक्चर मध्ये आहे. नवरात्राच्या रोडवरती नाचायला तुम्ही या. आणि म्हणून त्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमाची पण व्याख्या केली की फाटके कपडे घातलेली माधुरी दीक्षित हा सांस्कृतिक कार्यक्रम आहे. परंतु कपडा मिळाला नाही म्हणून चांभाराची पोरगी रस्त्यावरती फाटक्या कपड्यात दिसली तर मात्र ती बिघडली. हे आमच्या डोक्याला अजूनही पटत नाही. प्रतिक्रांती कशा पद्धतीने येते? बाबासाहेबांना लिहावं लागलं, कृष्ण उघडा करावा लागला, कर्ण उघडा करावा लागला. आणि तो कोणा करताय? तर आपल्या करताय. मी बऱ्याचशा गोष्टी अशा अनुभवलेल्या आहेत की आजही त्या आपल्याला लागू पडतात, आजही तुमच्यामध्ये. म्हणून जसं मी आनंद शिंदे, मिलिंद शिंदे यांची कथा सांगितली, हा दोष त्यांचा नाही, प्रल्हाद शिंदे पासून आहे. प्रल्हाद शिंदेने बाबासाहेबांची गाणी गायली, पण सकाळी सकाळीच भोपाळीही गायली. त्या कथा आहेत. आम्हाला बिल्डअप करण्याकरता आम्ही उभे राहिलो पाहिजे. आणि याचा दोष कोणाला आहे? तर समाज ते स्वीकारतो, समाज त्याला मान्यता देतो. म्हणून प्रत्येक जयंतीच्या कार्यक्रमाला आनंद शिंदे, मिलिंद शिंदे, सुषमा अंधारे, हरी नरके, आह साळुंके हे येतात आणि तुमच्या खिशातले पैसे घेऊन जातात. कुठे वापरतात ते? त्या प्लॅटफॉर्मला वापरले जातात. तुमच्या करता तुमचं अर्थशास्त्रही तुम्हाला लक्षात नाही आलं. तुम्हाला सांगायला, बाबासाहेब सांगायला, तुमच्यातला माणूस खूप हुशार आहे. तो तुमच्यात लोक एक तर त्याचा नोंदगंड तो सांगायला पुढे येत नाही. ऐकता कोणाकडून तुम्ही? तिसऱ्याकडून ऐकता. बाबासाहेब आणि बुद्ध. भिक्षुकडूनही तुम्हाला बुद्ध ऐकायची गरज नाही. तुम्ही व्याख्या करून टाकता, ते काय संसाराला कंटाळून भिक्षू झालं. आपल्या शिकलेल्या लोकांची व्याख्या आहे, त्याच्याला फार मुळापर्यंत जात आहोत. त्याला 2 पोरं आहे म्हणतात घरी, आता ते भिक्षू झालं. पण तुम्ही तेवढाही त्याग त्याचा बघत नाही. तुम्ही तेही सोडायला तयार नाही. रिटायर झाल्यावर होऊन बघा ना. इकडे रिटायर व्हा आणि इकडे तबला करा, अंगावर चिवर घेऊन येऊन तर बघा. कारण तुमच्यात बुद्धिमत्ता आहे, चांगले भिक्षू व्हाल तुम्ही. तो तरी बिचारा अनाडी आहे. 2 गुण त्याने स्वीकारले, आम्हाला तेही द्यायचं नाही आणि हेही द्यायचं नाही. अशा गोष्टी जेव्हा आमच्या लक्षात येत नाही, का येत नाही? तर आम्ही ग्रंथाचं पारायण आणि ग्रंथ आम्ही बरोबर ऐकले नाही. आणि तेच ग्रंथ उद्योग पर्वाचं थोडंसं सांगायचं होतं. आपण त्याच्यामध्ये मीही बोलण्याच्या ओघात भरभरच जातो, कधी टाइम संपतो ते मला कळत नाही. उद्योग पर्वामध्ये कालचं प्रवचन जशाला तसं करता येत नाही, कारण माझी अडचण आहे. तुम्ही जर सांगितलं उद्या हेच बोला तर मला बोलता येणार नाही, कारण मी कुठलंही प्रवचन तयारी करून करत नाही. मी थोडंसं वाचत असतो, त्याच्यावरती मला जे विश्लेषण करता येईल ते करतो. फक्त भान ठेवतो की त्याला मी ओव्हर होणार नाही किंवा बाबासाहेबाच्या कुठल्याही विश्लेषणाला मी नकारार्थी होणार नाही, एवढी काळजी घेऊन मी माझं विश्लेषण करत असतो. आणि म्हणून आज उद्योग पर्वाचा तो कालचा भाग गेला होता, तो आजचा भाग आपण कंप्लीट केला. की उद्योग पर्वामध्ये जसं कुंती असेल, कृष्ण असेल, शल्य असेल, ह्या सगळ्या गोष्टी बाबासाहेबांनी इथे घेऊन दाखवलं की ह्या कुठल्याही गोष्टी संयुक्तिक नव्हत्या. फक्त हे प्रतिक्रांती निर्माण करण्याकरता व भगवान बुद्धाच्या तत्वज्ञानाला शह देण्याकरता विकृत केलेल्या गोष्टी ह्या मांडल्या गेल्या आणि इथे बहुजनांनी त्या स्वीकारल्या. नुसत्या स्वीकारल्या म्हणता येणार नाही, कारण त्याला खूप पिढ्या जावा लागल्या. 12व्या शतकापर्यंतही तुमचा बौद्ध धर्म इथे होता, नव्हता असं नाही. कारण 12व्या शतकापर्यंत बऱ्याचशा इतिहासाच्या खुणा सांगतात की नालंदा युनिव्हर्सिटीमध्येही काही चालू होतं, कुठे ना कुठे चालू होतं. महाराष्ट्रामध्येही 12व्या शतकापर्यंत बौद्धाच्या खुणा सापडतात. आणि म्हणून हा भारत बौद्धमय होता. बाबासाहेबांनी आपल्यावरती बरीचशी जबाबदारी टाकलेली आहे. कारण बौद्ध धर्म, 2 गोष्टी परत एक लक्षात घ्या की बाबासाहेबांनी तुमच्यावर काय चोऱ्या करायची जबाबदारी दिली का?
का काही वाईट निर्माण करायची जबाबदारी दिली का? बुद्धांनी तुमच्यावर कुठली जबाबदारी दिली की सत्य सांगण्याची जबाबदारी दिलेली, आणि ती कोणावरती दिलेली आहे? बाबासाहेब तळमळीने सांगतात, कारण क्रांती ही बुद्धिजीवीच्या डोक्यातच निर्माण होते आणि श्रद्धाळू लोक तिला घेऊन चालतात. म्हणून शिकल्या सवरलेल्या लोकांवर माझा रोज काय आहे की शिकल्या सवरलेल्या लोकांनी उभं राहिलं पाहिजे. मी एकटा जरी असलो तरी एक छोटीशी चिंगारी वनवा पेटू शकते. म्हणून बुद्धिजीवींनी समजू नये की मी एकटा काय करू शकतो, एकटा भरपूर काही करू शकतो. फक्त पुढे येणं गरजेचं असतं. माझ्या परीने मी काम करीन, माझ्या परीने मी या क्रांतीच्या प्रतिक्रांतीला थोपवण्याचं आणि क्रांतीच्या निर्मिती करण्याचं, दुसऱ्या बुद्धिजीवीसारखं आयत्या प्लॅटफॉर्मवर जाण्याचं काम नाही. म्हणून आत्ताच्या घडीला आपले बुद्धिजीवी कुठे जायचं म्हणतात? आयत्या प्लॅटफॉर्मवर जाऊन तुम्हाला सल्ला देतात की आता तुमच्या हातात काही नाही, तुम्ही सगळेजण जाऊन राहुल गांधीला घ्या. तुमच्या लक्षात आणून देतो की जर काँग्रेस एवढी हुशार असती तर काशीरामचा मंत्र म्हणण्याची पाळी राहुल गांधीवर आली नसती. आता तो हातात लाल पुस्तक घेतो काय म्हणतो? जिसकी जितनी संख्या भारी उसकी इतनी हिस्सेदारी. कोणी सांगितलं होतं? काशीरामने सांगितलं होतं. आता तो राहुल गांधी बोलतो. हे आमच्या डोक्यात आलं पाहिजे का? आणि प्रत्येक आमचा बुद्धिजीवी म्हणतो काँग्रेसच्या राज्यामध्ये तुम्हाला रिझर्वेशन सांगितलं. अरे हो बाबा, मिळालं, पण काँग्रेस राज्यही आमच्या जीवावर केलं. जेव्हा आम्ही पाचरा काढून घेतल्या तेव्हा धडापदिशी खाली आले. हे आमच्या बुद्धिजीवीला कळलं पाहिजे की त्यांनी एवढंच दिलं पण आम्ही एवढं दिलं होतं. आता कुठे त्याच्या डोक्यात यायला लागलं, म्हणून आता तो भेटतोय. आता म्हणतोय की जातवार जनगणना झाली पाहिजे. हे बाबासाहेब तेव्हा सांगतात. बाबासाहेब ओबीसी करता आपल्या मंत्रिपदाला लाथ मारतात. बाबासाहेब तेव्हा सांगितलं होतं ना, ओबीसीची जनगणना करायला बाबासाहेबांनी केव्हा सांगितलं होतं? तेव्हा कालेलकर आयोग बाबासाहेब जेव्हा लाथ मारतात तेव्हा निर्मित केला जातो. आणि बघा दुर्दैव कसं की तो कालेलकर अध्यक्ष त्या याच्यावरती लिहितो की माझा हा अहवाल स्वीकारू. विचित्र प्रकार आहे की नाही? कालेलकरनी स्वतः लिहिलेलं आहे. शिफारशी केल्या तर त्याच्या कव्हरिंग लेटरवर लिहितो की सरकारने हा अहवाल स्वीकारू नये. बाबासाहेबांनी तेव्हा जी मागणी केली होती ती राहुल गांधी आज करतोय 40 वर्षाचं राज्य भोगल्यानंतर. आणि आमचे बुद्धिजीवी काय म्हणतात? बीजेपीला हरवायचं तर त्याच्याबरोबर जा. तिसऱ्या निर्मितीला आमच्या बुद्धिजीवी जवळ हाराच नाही. वेगळ्या प्लॅटफॉर्म, ते बी आपलं घर जाळून जा म्हणतात. तुमच्या सगळं घर जाळा, तुमच्यावर प्लॅटफॉर्म निर्माण केले ते उद्ध्वस्त करा, काँग्रेसमध्ये जाऊन मिळा, करा ना मदत, पण आपला प्लॅटफॉर्म कायम ठेवू. आपण निर्मिती करण्याचा प्रयत्न करा. दुसऱ्याच्या स्टेजवर जाऊन डान्स करण्यात मजा नाही. तुमची निर्मिती करा. आणि म्हणून तुमची निर्मिती करत असताना, धार्मिक लेवलवरही जात असताना तुम्हाला लवचिक बनावं लागेल. परंपराची निर्मिती, चांगल्या परंपराची निर्मिती करावं लागेल. कारण हा तुमचा जो तरुण वर्ग कुठेतरी भरकटतोय त्याला तुमच्यात अडकवता आलं पाहिजे. तुम्हाला तशा परंपरा निर्मित करता आल्या पाहिजे. सत्य ही मनोरंजनाने सांगता येते ना. बलूत नावाचं चारित्र्य दया पवार लिहितात, सत्य सांगतात, लोकांना आवडलं ना. कितीतरी आवृत्त्या निघाल्या ना त्याच्यात. आणि त्याच्यानंतर मग होड लागली आत्मचरित्र लिहायची. पहिलं दया पवारांनाच बलूचं लिहिलं ना, मग त्याच्यानंतर होड लागली, लोकांना आवडायला लागलं. म्हणजे सत्यही तुम्ही सांगितलं तर लोकांना आवडतं. असत्य गणपती स्वीकारायची गरज नाहीये, पण सत्याची परंपरा तुम्हाला मांडता आली पाहिजे. कारण त्या सत्याच्या परंपरेला आम्हाला अनुमोदन करता आलं पाहिजे. आणि या सत्याच्या परंपरेला अनुमोदन करण्याकरता ही अशी ग्रंथ उपयोगी पडतात. बाबासाहेबाला का सांगायचंय? कृष्ण कुठेही निर्मित झाला नाही, त्यांनी कृष्ण निर्माण केला आणि 5000 वर्ष तुमच्या डोक्यावर बसवला. आणि तुमचा झालेला बुद्ध तुम्हाला खांद्यावर घेता येत नाही. घेतलाय का आम्ही बुद्ध खांद्यावर?
वर्षावासाचे प्रोग्राम का नाही त्यांच्या तुमच्या गल्ली गल्लीमध्ये होत? गल्लीत एक मंडळ का स्थापन होत नाही? आणि तिथे भिक्षूला निर्मिती, विहारात निर्मिती देता, भिक्षू भेटत नाही आणि लोकही येत नाही. मनोरंजनाचा प्रोग्राम ठेवा, एक प्रयोग करा पुढच्या वर्षी साकेतमध्ये, अंगोली मालाचा देखावा निर्माण करा, येथे लोक बघायला सगळे, आणि लोक बघायला ठेवा भंतीजीचा प्रवृत्ती. पण त्यालाही आमचे लोक कर्मकांड. चांगल्या परंपरा पाडता आल्या पाहिजे जर धर्म जोपासायचा. श्रीलंका, जपानमध्ये 1 महिना आहे मच्छाला चारा टाकणे का, माशीला. बुद्धाची परंपरा म्हणतात, कुठे नाही त्रिपिटक. जपानमध्ये तलावामध्ये 1 महिनाच आहे वर्षावासाचा तो, की प्रत्येक घरातला माणूस भिक्षूला भोजन देतो आणि तलावामध्ये जाऊन मच्छीला. परंपरा आहे. आपल्याकडे तर केलं तर म्हणते नाही. आणि म्हणून ती बौद्ध राष्ट्र आहे. व्हिएतनाम छोटस राष्ट्र आहे. आपल्या 1 रुपयाची किंमत तिथे 70 रुपये त्यांच्या. एवढं त्यांचं चलन कमजोर आहे आणि तरी तो देश अमेरिकेला हरवतो का? बौद्धाच्या तत्वज्ञानानुसार. भारतातल्या बौद्धाची संख्या जर घेतली तर व्हिएतनामचे 4 व्हिएतनाम होते, जपानचे 5 जपान होते. एवढे महाराष्ट्रामध्ये बुद्ध आहे. परंतु आचरणाने आपण तसे नाही आहोत आणि म्हणून आपल्यामध्ये ती निर्मिती होत नाही. सत्य सांगण्याला आपण धजावत नाही. सत्य एकदा सांगून तर बघा, मनोरंजनातून सांगून बघा, होईल त्याच्यात. फक्त 8 एक आहे की बुद्ध जशाला तसा सांगायचा. बाबासाहेब जशाला तसे सांगायचे. मग त्याला तुम्हाला परंपरा कशा पाडायच्या याचं स्वातंत्र्य तुम्हाला जरूर आहे. परंतु ते स्वातंत्र्य घ्यायला आम्ही तयारही नाही आणि कोणाला घेऊही देत नाही. कुठल्या तरी गोष्टी होऊ द्या ना. जर माझी लढाई दुसरा लढतोय तर निदान त्याला लढूच द्या. आम्ही त्याला लढूही देत नाही. ज्या दिवशी आमचा हा समाज निर्मित होईल त्या दिवशी कुणीही ह्या भारताला बौद्ध होण्यापासून अडवू शकणार नाही. फक्त खाली 8 एक आहे की तुम्हाला सच्चा बुद्ध एका खांद्यावर आणि सच्चा बाबासाहेब एका खांद्यावर, नुसता खांद्यावर ते 2 मूर्ती घेऊन पण डोक्यात दोघांचंही तत्वज्ञान घेऊन ज्या दिवशी तुम्ही चालायला लागा त्या दिवशी हा भारत बौद्धमय झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आज आपण क्रांती आणि या प्रतिक्रांतीतल्या उद्योग पर्वातला जो काल मिस झालेला एपिसोड होता तो आज आपण कंप्लीट केला. बाकीचा आपण उद्या बघू क्षत्रियाचा. कारण आजचा आपण क्षत्रिय बघणार होतो की प्रतिक्रांतीमध्ये त्यांनी काय केलेलं आहे. कोणालाच नाही सोडलेलं. क्षत्रियालाही सोडलं नाही, वैश्यालाही सोडलं नाही, शूद्रालाही सोडलं नाही आणि बायकांनाही सोडलं नाही. बाबासाहेबांनी तेच घेतलेलं आहे. तर उद्या बघू आपण क्षत्रियाचा ब्राह्मणांनी केलेला संहार.